खरं तर हे सगळं सुरू असताना मला दोन गोष्टी आपल्या प्रेक्षकांना सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सुरुवातीला जे काही देवदत्त कामत यांनी मुद्दे मांडले त्यावरती सुप्रीम कोर्टाने काही टिप्पणी केली। त्यांनी म्हटलं की अपात्रता कशासाठी, आता सगळं होऊन गेलंय, काय गरज आहे अपात्रतेची। तर या सगळ्यानंतर जो पुढचा मुद्दा उरतो तो म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचं जे त्रिसदस्यीय खंडपीठ आहे त्यांनी आणखी एक महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे। त्यांनी म्हटलंय की विधानसभा अध्यक्ष किंवा संबंधित पक्षाला संधी द्यावी लागेल, सर्वोच्च न्यायालयाला ती तत्त्व त्यांच्यासमोर असलेल्या तथ्यांना लागू करावी लागतील आणि त्यानंतरच या सगळ्या प्रकरणाचा निकाल देण्यात येईल। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की जे विधानसभा अध्यक्ष आहेत, जे स्पीकर आहेत, त्यांच्यासोबत जो काही समोरचा पक्ष आहे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्यांच्या शिवसेनेला सुद्धा युक्तिवादासाठी संधी द्यावी लागेल। सर्वोच्च न्यायालयात ती तत्त्व त्यांच्यासमोर असलेल्या तथ्यांना लागू करावी लागतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय दिला जाईल अशी सगळी टिप्पणी सुप्रीम कोर्टाचे त्रिसदस्यीय खंडपीठ आहे त्यांच्याकडून मांडण्यात आली। त्यावरती ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी असं म्हटलंय की सर्व पक्षकार माननीय न्यायाधीशांसमोर उपस्थित असून त्यांचं प्रतिनिधित्व त्यांच्या पक्षाचे जे काही ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ते करत आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अपात्रतेच्या विरोधात त्यांना जे काही म्हणायचं आहे ते योग्य आदेश पारित करण्यापूर्वी या न्यायालयात ऐकून घेतले जाईल, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आम्ही सुभाष देसाई प्रकरणात नेमका हाच युक्तिवाद केला होता। आम्ही याच न्यायालयाला अपात्रतेचा निर्णय घेण्यास सांगितलेलं होतं कारण आमचा अध्यक्षांवरील विश्वास उडाला होता। ही अत्यंत महत्त्वाची टिप्पणी जी आहे ती या ठिकाणी देवदत्त कामत यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। देवदत्त कामत यांनी म्हटलंय की याआधी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये 5 सदस्यीय घटनापीठापूर्वी या सगळ्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घ्यावा कारण की आमचा विधानसभा अध्यक्षांवर विश्वास नाही। विधानसभा अध्यक्षांवर 2023 मध्येच ठाकरेंच्या वतीने अविश्वास दाखवण्यात आल्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे आणि देवदत्त कामत या मुद्द्यावरती जोरदार असा युक्तिवाद सध्या करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र शासन हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा संदर्भ सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। अध्यक्षांनी अखेर काही महिने घेतले, आम्हाला 2दा सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं, या न्यायालयाला अध्यक्षांना आठवण करून द्यावी लागली। अखेरीस जानेवारी 2024 मध्ये अध्यक्षांनी निर्णय घेतला। खरं तर आधी 17 फेब्रुवारी 2023 ही तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा कारण ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। याच तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना बहाल केलं होतं। त्यानंतर 11 मे 2023 ही तारीखही तितकीच महत्त्वाची आहे कारण की जे सर्वोच्च न्यायालय आहे या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठानं विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यावा आणि